नमस्कार मंडळी, मी अवधूत माटल आणि उन्हाळ प्रवासाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर मंडळी, आता आम्ही चाललो हमरापूरला चाललो आहे, कारण तिकडे आता गणपतीची तयारी चालू आहे आणि कशा पद्धतीने गणपतीची तयारी चालू आहे किंवा कशा प्रकारे गणपती बनवले जातात हे आपण आज पाहणार आहोत. जर व्हिडिओमध्ये नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर, तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, तर आम्ही अशा गावामध्ये आलो. हे गाव आहे महाराष्ट्रामधलं, ज्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये गणपती आकार घेत असतो, अशा गावामध्ये. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गणपती बाप्पा कशा पद्धतीने इकडे बनवले जातात किंवा कोणत्या कोणत्या प्रकारचे गणपती बाप्पांची मूर्ती ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला आपण पाहूया आणि इथल्या स्थानिक लोकांना देखील आपण विचारूया कशा प्रकारची प्रोसेस असते किंवा कशा प्रकारे हे काम चालतं. तर चला चालू करूया व्हिडिओला. तर मंडळी, घराघरात गणपती बाप्पा आकार घेत असतो आणि आज आपण थेट गणपती बाप्पांना घडवणाऱ्या हात आणि कलाकार आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया गणपती बाप्पा कशा पद्धतीने आकार घेतो आणि त्यामागची मेहनत काय असते, प्रोसेस काय असते. तर काका, काय सांगाल? तुमचं नाव सांगा पहिलं. माझं नाव अनुव अनंत म्हात्रे, साई आर्ट्स, पेंट, हमरापूर. तर काका, आम्हाला हे सांगा की गणपती बाप्पा बनवण्याची जी प्रोसेस असते ती तो कालावधी काय असतो, म्हणजे तो किती वेळ लागतो? कालावधी म्हणजे आता कसं माहिती तुम्हाला खरं सांगू काय, की आमच्या ह्या विभागात वर्षभर काम चालू असतं. असं एकही दिवस नाही. गणपतीच्या दिवशी देखील आम्ही मूर्ती घडवत असतो. आम्हाला एवढंच माहिती असतं की प्रत्येकाच्या घरात येणारी मूर्ती ही सुबक असावी, हाच आमचा एक उद्दिष्ट असतो. प्रत्येकाला हेच वाटतं की माझ्याकडे येणारी मूर्ती ही सर्वात चांगली असावी, मग कोणी असो, तुम्ही काय आणि मी काय. आता आपण फक्त इथे सुंदर प्रकारे गणपती बाप्पा म्हणजे घडलेले दिसत आहेत किंवा सुबक मूर्ती आपल्याला दिसतात, पण त्यामागे मूर्त्या बनण्यामागची जी काय प्रोसेस असते किंवा कुठून सुरुवात होते? प्रथमतः सुरुवातीला एक मास्टरपीस बनवलं जातं. मास्टरपीसच्या नंतर त्याच्यावर रबर मोल्ड केलं जातं. रबर मोल्ड नंतर त्याच्यावर पीओपीचं प्रोडक्शन चालू होतं. पीओपीचं प्रोडक्शन चालू झाल्याच्या नंतर मग आमच्याकडे गणपती येतात. ते कशासाठी? पेंटिंगसाठी. मग त्याला फिनिशिंग आलं, पॉलिश आलं, टचअप आलं, डिस्टेम्पर आलं, परत डिस्टेम्पर घासणं आलं. या सगळ्या प्रोसेस केल्याच्या नंतर मग पेंटिंगला सुरुवात होतं. तुम्ही किती वर्ष ह्या कामामध्ये, तुमचं किती? 35 वर्ष या गोष्टीत काम करतो मी. पहिला सुरुवातीला अंधेरीला कामाला होतो, लक्ष्मी इंडस्ट्रीमध्ये. तिथून आम्हाला कामावर कमी केल्याच्या नंतर मी ह्या क्षेत्रात होतो. पण आज माझा मुलगा पण हेच करतोय. हे आपलं साई आर्ट्स म्हणून आपलं कारखान्याचं नाव आहे आणि थोडंफार आपला थोडा मोठ्यांचं मार्गदर्शन मिळतं या गोष्टीत आणि त्यांच्या मार्गदर्शनावरच हे सगळं चालतं. खरंच खूप सुंदर अशा मूर्ती त्या आपण पाहिल्या. पण आता बघतोय तर आता वाढती कॉम्पिटिशन आहे, वाढती स्पर्धा आहे, तर ग्राहकांची काय मागणी आहे? ग्राहकांची मागणी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. प्रत्येकाला काय वाटतं की आता थोडंसं धोतर फेट्याचं हे थोडंसं कमी होऊन आता लोकांना काय सांगतात की आम्हाला कलरचं पाहिजे, कलरमध्ये जे हे आहे ना नाविन्य ते पाहिजे. ही लोकांची एक मागणी आता वाढत चाललेली आहे. कारण धोतर फेटा म्हटलं तर थोडंफार काटछाट येतात त्याला, नाही असं नाही. मग ते काही लोकांना नको असतं. आणि जुनी जाणती जी लोक आहेत काय, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मूर्ती जशी आली तशीच आम्हाला ती कलर करून हवी. हा विषय नक्कीच. तुम्हाला जर सुबक आणि सुंदर अशा मूर्त्या जर हव्या असतील तर नक्कीच तिकडे तुम्ही साई आर्ट स्टुडिओ तुम्ही तिथे बघू शकता. तर काका, तुमचा नंबर सांगा ना, म्हणजे मोबाईल नंबर किंवा कसं?
81 77 80 78 90 68 साहिल अरुण म्हात्रे. तर मंडळी नक्कीच हा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील देईल. तर तुम्ही नक्कीच जर मूर्त्या आवडल्या, तुम्हाला काही मूर्त्या मी दाखवणार आहे, त्या मूर्त्या बघा. जर आवडल्या नक्कीच नंबर कॉन्टॅक्ट करा काकांना आणि तुम्ही इथे येऊन भेट द्या. तुम्हाला चांगल्या चांगल्या मूर्त्या इथे पाहायला मिळतील. आता काही मूर्त्यांचे फोटो मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर आता चला आपण मूर्त्या बघून घेऊया कशा पद्धतीने इकडे बनवल्यात. तर मंडळी आता आपण इथे पाहतोय गणपती कसा साच्यामध्ये, म्हणजे साच्याची प्रोसेस काय असते ते आता आपण पाहतोय. तर काका आहेत. काका, किती वेळ लागेल म्हणजे सुकायला वगैरे, कसं काय? आता हे लावलं ना ते 15-20 मिनिटात सुकून जाईल. आणि ह्याच्यामध्ये काय काय यूज होतं, म्हणजे हे सगळं जे मटेरियल आहे ते? मटेरियल कात्या आणि POP. आता सगळे आता गणपतीचे दिवस जवळ आलेत, तर गडबडीमध्ये आहेत आणि खूप सगळे कामामध्ये व्यस्त आहेत, त्यामुळे आपण जास्त डिस्टर्ब नाही करू शकत. पण तुम्ही ते बघू शकता कशा प्रकारे प्रोसेस असते. आता हा जो तुम्ही इथे बघताय ना, आता हे गणपतीचं POP आणि कात्याचा उपयोग करून साचा भरला जातोय आणि मग 15-20 मिनिटांनंतर सुकेल. व सुकल्यानंतर मग तो हा जो साचा तो काढला जातो आणि मग नंतर फिनिशिंग वगैरे केली जाते. तर मंडळी आता मी अशा जागेवर आहे, तुम्ही बघाल पाठीमागे कौलारू घर आणि घरामध्ये पप्पा आकार घेतो आणि हे सिनेमॅटिक मध्ये पाहायला खूप छान वाटतं. धे रे रे ना रे ना आ रे दे ना रे